नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीने रविवारी राज्यव्यापी बैठक परभणी शहरातील MIDC भागात घेण्यात आली। या प्रसंगी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संजय मेढे, अमोल माने, गोरख माने, रवी जाधव, BS माने, दिगंबर जाधव, शरद माने, कैलास जाधव, किशनराव जाधव, दिगंबर जाधव, अशोक गायकवाड यांच्यासह जिल्हा आणि राज्यातील कार्यकारिणीचे सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या राज्यव्यापी बैठकीत विविध विषयावर चर्चा आणि ठराव घेण्यात आले। त्यामध्ये अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या महाराष्ट्राच्या वतीने परभणी जिल्हा या जिल्ह्यामध्ये 14 सप्टेंबर 2025 रोजी आरक्षणाविषयी व इतर मागण्या मिळवण्यासाठी बैठक घेण्यात आली। भव्य मेळाव्यामध्ये कैकाडी समाजाच्या प्रतिबंधने शासनाने त्वरित उठवावे, हैदराबाद गॅजेट कैकाडी समाजाला ST मध्ये आरक्षण देण्यात यावे, कैकाडी समाजाला वैज्ञानिक विकास महामंडळ घोषित करावे, कैकाडी समाजाच्या सुशिक्षित शिकलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह देण्यात यावे, कैकाडी समाजाच्या मुलांना मुलींना शिष्यवृत्ती वाढवून देण्यात यावी, असे आवाहन महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय मेढे साहेब व राज्याचे उपाध्यक्ष दिगंबर जाधव, परभणी जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड व सर्व समाजाच्या वतीने ह्या मागण्या करण्यात आल्या। कैकाडी समाजाच्या या मेळाव्यासाठी भाजपाचे परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी उपस्थिती लावून मुख्यमंत्र्यांसोबत या कैकाडी समाजाला आरक्षणासाठी वेळ देऊ आणि त्यांची भेट करून कैकाडी समाजासाठी त्यांनी या मेळाव्यात सांगितले। गेल्या 15 दिवसापासून राज्य संपूर्ण अस्थिर झालेल्या आरक्षणामुळे आता जरंगे पाटलांच्या आंदोलनाला यश आलं आणि त्यांनी निजाम गॅजेट लागू करण्याची मागणी केली। ती निजाम गॅजेटची मागणी त्यांच्यासाठी मान्य झालेली आहे। तर त्याच अनुषंगानं आजचा जो आमचा मेळावा झाला तर आमचीसुद्धा तेच मागणी आहे, कारण निजाम गॅजेटमध्ये कैकाडी समाजासाठी अनेक विमुक्तांच्या जाती त्या निजाम गॅजेटमध्ये STच्या आरक्षणास पात्र आहेत। त्यामध्ये कैकाडी समाज आहे, बंजारा समाज आहे, वडार समाज आहे, आता ऐकले वंजारी समाज पण आहे। अशा विमुक्तांच्या 14 जाती आहेत आणि ते STचं जे आरक्षण आहे ते आम्हालाही मिळावं यासाठी आजची बैठक होती। याचबरोबर आमच्या समाजावर संपूर्ण राज्यभरात क्षेत्रीय बंधन लागलेलं आहे। विदर्भामध्ये आमचा समाज SCच्या संख्येस पात्र आहे, तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आम्ही विमुक्त जातीमध्ये आहोत। तर हे कैकाडी समाजाचं क्षेत्रीय बंधन उठावं यासाठी सुद्धा आजचा मेळावा होता, कारण हे क्षेत्रीय बंधन संपूर्ण राज्यभराला न्याय देईल आणि आम्हाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळतील ही आजची आमची मागणी आहे। कैकाडी समाजाची आज राज्यव्यापी बैठक परभणीमध्ये झाली। त्या बैठकीला उपस्थित राहून आमच्या कैकाडी समाज बांधवाच्या ज्या मागण्या आहेत लवकरच महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत आमच्या कैकाडी समाज बांधवाचं एक शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री महोदय आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर साकोर यांच्या उपस्थितीमध्ये लवकरच 10-12 दिवसामध्ये एक बैठक घेऊन लवकरात लवकर कैकाडी समाज बांधवाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या कशा पूर्ण होतील। भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून कैकाडी समाज बांधवाच्या सर्व मागण्याला माझा जाहीर पाठिंबा आहे आणि ते मुख्यमंत्री महोदयांना आपण लवकर करायला। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।